दिंडोशीमध्ये भव्य गुढीपाडवाची शोभायात्रा निघाली आहे। तुम्ही बघू शकता तिथे भव्य प्रभू श्रीराम यांची मूर्ती तयार केली गेली आहे आणि या शोभायात्रात हजारो लोक बँड ढोल आणि ढोल ताशा पथक घेऊन या शोभायात्रामध्ये सहभागी झाले आहेत। स्थानिक लोक काही यांच्यासोबत आहेत। मोरे साहेब, भव्य शोभायात्रा निघाली आहेत, काय सांगा? नवीन वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा। TV9चे सर्वप्रथम आभार। दिंडोशी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार। या आयोजनाचे सर्व सीताराम मेस्त्री आप्पासाहेब गेली 8वा वर्ष आहे दिंडोशी शोभायात्रेचा। या शोभायात्रेसाठी एक शुभेच्छा म्हणून ह्या देशाची एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव याच्या दृष्टिकोनातून समाजाला उत्तम प्रगतिशील राहो आणि सर्व एका झेंड्याखाली, एक हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र येवो, यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा। आणि सकल मराठा समाज राजमाता जिजाऊंच्या कट्ट्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ते जलसेवन पाण्याचं वाटप केलं जातं। त्याचाही सकल मराठा समाजाच्या वतीने, एक तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने आणि दिंडोशी शोभायात्रेच्या वतीने सर्व नागरिकांचं मनपूर्वक स्वागत। काय शुभेच्छा देणार तुम्ही, काय सांगा? आम्ही सर्वांना नवीन वर्षाच्या 2026च्या शुभेच्छा देतो। आणि हा जो गुढीपाडवा आहे, जो मराठी माणसाचा हिंदुत्वाचा आहे, तो सर्व पक्षीय कुठला हे नसून आम्ही एक हिंदुत्व म्हणून आम्ही शोभायात्रा काढतो आणि या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व हा वर्ष भरभराटी समृद्धीचा जावो हीच विश्वासचरणी प्रार्थना करून जय। काय सांगणार, दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा निघाली? प्रथमतः आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे। हिंदू सणाचा हा पहिला उत्सव आहे आणि या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत हिंदू संस्कृतीमध्ये गुढी उभारून केलं जातं। ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे। दुसरी या ठिकाणी मी महत्त्वाची गोष्ट सांगेन की ही जी शोभायात्रा निघालेली आहे की खरोखरच हिंदू संस्कृती जनजागृती होत आहे। हिंदू खरोखर याच्यामध्ये एकवटला जात आहे, हे या वैशिष्ट्य आहे। आणि ही जी रथयात्रा, ही शोभायात्रा निघालेली आहे, ही शोभायात्रा सुद्धा कुठलाही पक्ष, जात, धर्म न बघता या ठिकाणी मोठ्या याच्यामध्ये उत्साहामध्ये संपन्न होत आहे। सर्व शोभायात्रेला सर्वांना मी मनापासून धन्यवाद। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, काय सांगा? खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता नव्या पिढीला, जुन्या पिढीला याची सांगड घालण्याची ही जी परंपरा आता मिरवणूक सुरू झालेली आहे, ती अतिशय अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे। आणि नवीन पिढी आता नटून थटून पारंपरिक पोशाखामध्ये फेटा नेसून बुलेटवर महिला नथ घालून अशा पारंपरिक पद्धतीने धमाल मजा मस्ती करत नवीन वर्षात स्वागत करतात। खरंच कौतुक आहे। पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।